नमस्कार. शुभ स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. आजची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. उत्तर काशी बोगद्यातील ते 17 दिवस. लहानपणी माझी आई मला असंच कोंडून ठेवायची. द्वाड होतो ना मी, तासनतास खोलीचं दार उघडायची नाही. अगोदर बरं वाटायचं खोलीत. मी एकटा व भोवताली अंधार. कोळशाची खोली होती ना ती, 4x2ची. मी त्यातही खेळायचो. महिनाभराचा कोळसा त्या खोलीत ओतला जायचा. 3-4 गोण्या तर खास आंघोळीला व स्वयंपाकासाठी चूल त्यावरच चालायची. गॅस तर आता कुठे 4 वर्षांपूर्वी आला घरात उज्ज्वला योजनेतून. आई फुंकणीने चूल पेटवायची व 2 खोल्यांचे घर धुराने भरून जायचे. आताशा तर धुराने आईला धापही लागत होती. गॅस आल्याने तेवढं बरं वाटतं तिला. खरं तर त्या कोळशाच्या खोलीत कोंडले गेल्यावर मला बरं वाटायचं. खोड्या काढणं, उनाडक्या करणं याने मी गल्ली मोहल्ल्यात बदनाम. रोज कुणी ना कुणी तक्रार घेऊन यायचंच घरी. आई कावली जायची व शिक्षा म्हणून मी कोळशात. पण खरं सांगू का, त्या उनाडक्या व त्या खोड्या मला जाम आवडायच्या. कोणीतरी रागावून घरी येते आपल्यामुळे याचं समाधानही वाटायचं. मला शिक्षा झाली की सूड उगवल्याचं समाधान आरोप करणाऱ्याला होणार नाही इतकं मला व्हायचं. मग कोळशाने मी काळा ठिक्कर झालो तरी त्याचं काही वाटायचं नाही. काही वेळाने आईच मला बाहेर काढायची. मग रगडून आंघोळ घालायची. मला घालून पाडून बोलायची, कशाला एवढी मस्ती करतोस, आपण गरीब माणसं, इतकं द्वाड असू नये, तुझ्यामुळे मलाही बोलणी खावी लागतात, अपमान गिळावा लागतो. त्या गल्लीत आम्हीच तेवढे गरीब. मग माझ्याने आमच्या गरिबीबद्दल बोललेलं मला सहन व्हायचं नाही. मी उट्ट काढण्याच्या प्रयत्नात. बाबा पैका कमवायला मुंबईला गेले आणि आम्ही बिहारला पोरकेच. त्याने एक दीर्घ सुस्कारा टाकला. सगळे त्याचं म्हणणं कान टवकारून ऐकत होते. तेवढंच तर करता येत होतं. एकमेकांशी बोलत राहण्या वाचून पर्याय नव्हता. काहीच कळत नव्हतं. दिवस आहे की रात्र. नेमका काळ ओढवल्यासारखं वाटायचं. जीवाची घालमेल सारखी. सगळे कोंडाळे करून बोलत राहायचे. आजचा 3रा दिवस बहुतेक. परवाच तर घटना घडलेली. तेव्हा उठलेले अंगावरचे शहारे अजूनही तसेच. कितीतरी वेळा जे घडलं तेच डोळ्यासमोर येत होतं सारखं. धडाम धाड करत दगड माती खाली आली. वाटलं डोंगरच कोसळला. डोक्यावर पडू नये तसे सगळे सावध होऊन पुढे पळाले. तसा परतीचा मार्गच बंद झाल्याने लक्षात आले, अरे देवा, जो तो हळहळायला लागला. अगोदर तर धुरळाच उठलेला, सगळं अंधुक दिसत असलेलं. नुसता आरडाओरडा बोगद्यात. अजूनही दगड खाली येत असलेले. पुढे धावताना कुणी ठेचकाळलं, पडलेही. मग एकमेकांचा आधार घेत हाताला हात धरून उभं राहणं झालं. नेमकं काय घडलंय याचा अंदाज यायलाच अर्धा तास लागला. ज्युनियर इंजिनियर साहेब बरोबर होते. ते ओरडले, लँडस्लाइड झालीये बोगद्यात. आपापल्या डोक्यावर हेल्मेट आहे ना ते पाहून घ्या. अजून डोंगर खाली येऊ शकतो. आपण 40च्या वर होतो चमूत. तितकी डोकी आहेत ना शाबूत, मोजून घ्या. कुणाला खरचटलं लागलं तर नाही ना? हाडं वगैरे मोडली नाही ना? बाका प्रसंग आलाय. धीर धरा, बघू काय करता येते ते. धुळा बसायला लागला तसं सगळ्यांना धीर आला. सगळेच तसे धुळीने माखलेले. अगदी नाकातोंडातही धूळ. कुणी अंग झटकतय, कुणी खोकतोय. चलबिचल प्रत्येकाची. काय घडलंय याची स्पष्ट जाणीव होत असलेली, हळूहळू व पुढे काय वाढून ठेवलंय याची धाकधूक. जीव तसा अधांतरीच प्रत्येकाचा. अचानकच घडलं एकदम. बोगदा खोलवर खोदत असताना मागच्या मागे डोंगराने दगड माती लोटून भिंतच उभारली. वाटलं असेल 2-4 फूट लांब, पण इंजिनियर साहेब म्हणाले 100, 200, 300 मीटर लांब असू शकते. पहिल्यांदा तर आवाजाबरोबर काळोखच पसरलेला. मग बोगद्याच्या कडेने टाकलेल्या लाईनीतील ब्रॅकेटमधले दिवे पुन्हा लुकलुकायला लागले. जसं जसं दिसायला लागलं थोडंफार तसं आहेरेचा पुकारा सर्वजण करू लागले. सर्व मिळून 41 डोकी गणली गेली. इंजिनियर साहेब एका दगडावर उभे राहिले. त्यांचेही हातपाय लटलटत असलेले. बाकीचे सगळे मटकन खाली बसले धुळीतच. अंधुकशा उजेडात साहेब गंभीर दिसत होते. डोक्यावरचं पिवळं हेल्मेट सावरत, दगडावरचा तोल आवरत ते ठामपणे उभे राहिले.
खोलवर गेलेल्या आवाजाने बोलू लागले. माझ्या बांधवांनो, माझ्या आयुष्यातील हा पहिलाच कटोकटीचा प्रसंग उभा ठाकलाय. आपणा सर्वांसमोरच मोठं आव्हान आहे. आपण ज्येष्ठ, कनिष्ठ, लहान, मोठं कुणीही नाही. सर्व भारत मातेची लेकरं आहोत. आपण आत अडकलोय हे बाहेरच्यांना एव्हाना कळलं असेल. ते आपल्याला बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. पण आतमध्ये एकमेकांना सांभाळून राहायची जबाबदारी आपलीच आहे. तेव्हा एकमेकांना सहकार्य करत हा प्रसंगही निभावून नेऊ. देवाची प्रार्थना करूयात. जो जगन्यता आपल्याला तारून नेईल यावर विश्वास ठेवा. आपल्याला चीज वस्तू कमीत कमी वापरात, विशेषतः मोबाईल, त्याची बॅटरी जपली पाहिजे. एका दोघांचे चालू ठेवा, बाकीचे स्विच ऑफ करा. किमान 3-4 दिवस तरी त्यावर काढता येईल. निदान वेळ व तारीख तरी कळेल. पिशव्यांमध्ये जे काही हाताशी शिल्लक असलेले धान्य, खुराक याचं रेशनिंग करूयात. आपल्याकडे 2 किलोमीटरचा पट्टा आहे, त्यात हिंडू फिरू शकतो. कमीत कमी हालचाल करूयात, म्हणजे दमणं होणार नाही. आपली ताकद जपूयात. विश्रांती जास्तीत जास्त घेऊयात. यातूनही मार्ग निघेल. आपले देशबांधव आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाहीत याची खात्री आहे मला. तेव्हा जय हो. साहेबांच्या शब्दागणिक जगण्याचा हुरूप वाढत गेला. निराश होता कामा नये हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचला. सर्वांनी एका आवाजात साहेबांच्या शब्दांवर प्रतिध्वनी उमटवला. जय हो. आजचा 3रा दिवस. 72 तास उलटून गेलेले. बाहेरचं जग पाहून विजेची लाईन शाबूत असल्याने त्या उजेडात एकमेकांना पाहू तरी शकत होतो. पाण्याच्या बाटल्या, रेशनिंगचं धान्य संपत आलेले. हेल्मेटमध्ये तांदूळ शिजवून गिळत असलेलो. काही ठिकाणी डोंगरातून पाणी ठिपकत असलेलं. तिथेही हेल्मेट उपडी ठेवलेली. ते काही वेळाने जुजवी भरत असे. सुकलेला गळा ओला करायला तेवढंसं पुरे. पण हे असं किती दिवस? हा यक्ष प्रश्न आवासून उभा ठाकलेलाच. नुकतंच थोडंफार पोटात ढकलून आडवं पडणं झालं. डोळे पेंगुडत असलेले तेवढाच सरसर आवाज आला. वाटलं जनावर वगैरे काही आलं की काय. आवाजाच्या रोखानं मोबाईलची बॅटरी रोखली तर काय, 6 इंची पाईप बोगद्यात तोंड उघडत असलेला. त्यातून पाठोपाठ अनोळखी आवाज येत असलेला. कैसे हो सब लोग. बोगद्यातील सर्वजण चित्कारलेच. ठीक है भैया, कैसे तो भी गुजारा कर रहे हैं, हमें यहाँ से निकालो जल्दी. आमचा आवाज ऐकून बाहेर एकच गलका झाला असावा. लगेच, डरो मत, हम कोशिश कर रहे हैं, जल्द ही आप निकल पाओगे, धैर्य रखना, बोकना की कृपा से सब बाहर आओगे. सर्वांना आठवलं, मागच्याच आठवड्यात तर बोकनाथचं मंदिर पाडलं होतं. तोच कोपला असेल. सर्वांनी हात जोडून त्याचा धावा सुरू केला. त्या 6 इंची पाईपमधून पाण्याच्या बाटल्या यायला लागल्या. मग बिस्किटांची पुडे, ड्रायफ्रूटचे पॅकेट्स, फळं. चला, निदान शिदोरी वाढत असलेली पाहून सर्वांचे डोळे चमकले. त्या खाऊपेक्षाही बाहेरच्या जगाशी संपर्क होत असलेला पाहून हायसं वाटलं. त्यातून येणारा आवाज तर वॉकी टॉकी पेक्षाही स्पष्ट होता. नियमित खुराक मिळण्याची सोय तर झाली. गोळ्या औषधही आली पाईपमधून. सगळ्यांचं मनोबल वाढावं म्हणून मनोचिकित्सक ही हजर पाईपच्या दुसऱ्या डोक्याला. तितकंच बरं वाटलं. थोडंफार निर्धास्त होता आलं. कुणीतरी आपल्यासाठी धडपडतंय ही जाणीव सुखावहच. आणखीन 2 दिवसांनी तर घरच्यांचा आवाज पाईपमधून. कोळशाच्या खोलीत कोणणारी आई गलबलून हुंदका देत बोलत होती. बबुआ कैसन बा. कोळशाच्या खोलीत रमणारा बबुआ हमसून हमसून रडत बोलत होता. ठीक हूं मैया, फिकर मत करना, टेम से तू खाना खा लेना. सर्वांचेच डोळे पाणावले. 10-1 दिवसांनी गरम गरम जेवण मिळू लागले. छोले, पराठे आणि खिचडी. शीख बांधवांनी लंगर चालू केले वाटतं. वाहेगुरु त्यांचं भलं करो. रोज चिनल्या गेलेल्या भिंतीतून मोठाले पाईप टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे हे बातम्यांसारखं सांगितलं जायचं. मध्येच अडथळे यायचे. काम थांबवावं लागायचं. प्रगती खुंटायची. काहीच कळायचं नाही. बाहेर तरी निघू की नाही ही साशंकताच. मग इतके दिवस नेहमी सोबतीला असणारे एकमेकांचे चेहरे पाहून कंटाळलेलो. एकमेकांवरच चिडचिड करू लागलो. काहींनी तर त्रागाही केला.
इंजिनियर साहेबांनी मग वेगवेगळे खेळ खेळण्याची टूम काढली. काहींचे मोबाईल अजूनही चालू. त्यांनी मोबाईलवरच लुडो खेळायला सुरुवात केली. इंजिनियर साहेबांनी मग मोजकेच चार्जर मागून घेतले. चार्ज केल्यावर फोन तर लागत नव्हते, पण त्यातील खेळ व जुने मेसेजेस वाचून दिवस वा रात्र ते काहीच कळत नव्हतं. तरीही पण ढकलत होतो. सगळेच्या सगळे काही मोबाईल वेडी नव्हते. मग काहींनी दगडावर रेघोट्या उडून चल्लस खेळायला सुरुवात केली. काही दगडी चेंडूने क्रिकेट खेळायला लागले. बोगद्याच्या भिंतीवरच स्टंप्स उगवले. एकाने 4-5 गोल दगड एका पाठोपाठ वर फेकत जगलर स्किल ही दाखवले. काहींनी गाणी म्हणायला सुरुवात केली. त्यात बंगाल्यांनी तर कहरच केला. अगोदर ऐकायला गोड वाटलं, पण किती गावं सारखं तेच तेच कानी यायला लागलं. सगळ्यांचे कान किटले. फिल्मी गाण्यांची अंताक्षरीही काही काळ चालली. मग त्याचाही वीट आला. कितीही मन रमवण्याचा प्रयत्न करत असलो तरीही मोकळ्या वातावरणाची आस प्रत्येकाच्या मनात. जसजसा वेळ सरकत होता तसे बोगद्याचे भिंती खायला उठतात की काय वाटायचे. एकमेकांना धीर देणं तर चालूच होतं, पण बोगद्यामधला मुक्काम लांबतच चाललेला. घरच्या माणसांची ओढही बळावत चाललेली. कधी त्यांची गळाभेट घेऊ असं होऊन गेलेलं. उद्या सकाळपर्यंत बाहेर निघणार, अगदी 4-5 तासच उरलेत म्हणता म्हणता विघ्न समोर ठाकल्याचंही काणी यायचं. मशीन बिघडलं, बंद पडलं, अडकून पडलं, 2 दिवस अधिक लागतील, ऐकून ऐकून कान मिटले. देवाचा धावा तर सारखा चालूच होता. नवसाचंही बोलून झालं होतं. मध्येच दिवाळी होऊन गेल्याचं कळलं. बाहेरच्या जगात सगळ्यांसाठी दिवाळी होती. बोगद्यात व मनात तर अंधारच अंधार दाटलेला. थोडक्यावर अवडून पडलंय. नवीन खुदाई सुरू झालीये. काही हाताचेच अंतर बाकी आता. इंजिनियर साहेबही तांत्रिक भाषेत बोलत होते. बाकी सगळे कधी शिळा उघडते, सिमसिम खुलजाच्या धर्तीवर याची प्राण कंठाशी आणून वाट पाहत होते. काहीही करत नसले तरी सगळे दमून भागून पेंगुळलेल्या डोळ्यांनी निपचित पडले होते. तेवढ्यात धपकन काही पडल्याचा आवाज आला. पाठोपाठ खनन खनन व लगेच कटरचा चिरपरिचित आवाज येऊ लागला. तो आवाज पहिल्यांदाच मंजूळ नादमय वाटला. सर्वांचे डोळे बंद झालेल्या बोगद्याच्या मुखावर. त्याला चिरे पडू लागले. मोठमोठाले घाव हातोड्याचे व मग भगदाडच पडले एकदम. सरसर पाईप पाईप सरकत आत आला. त्यातून नवा चेहरा व नवा उजेडही आत आला. सगळ्यांनी आरोळी दिली, जय हो. तो आवाज बोगदाभर घुमला. धुळेने माखलेल्या चेहऱ्यांवर आनंद पसरला. कुणी नाचू लागले, कुणाला अश्रू आवरेना. बोगनाग बाबांचा जयघोष केला गेला. आता खरी दिवाळी साजरी होईल याची खात्री पटली. शेवटी एकदाची गिळू पाहणाऱ्या बोगद्याच्या कराल जबड्यातून बाहेर येत मोकळा श्वास घेतला. हुश्य, एक दुःस्वप्न विरलं. मित्रांनो, कथा आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या सुबोध स्टोरीज या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल वर सेट करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.